आपण पाहत आहोत प्रजामत न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बघूया आजच्या ठळक बातम्या। महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यात उदगीर शहरात उदयगिरी लायन्स धर्मदया नेत्रा आणि रुग्णालय उदगीर पुणे, नेत्र सेवा प्रतिष्ठान पुणे व आरोग्य विभाग लातूर, लायन्स क्लब उदगीर उमंग आणि जिल्हा अंधत्व निवारण समिती लातूर यांच्या सहकार्याने मोफत तिरळप्पन निदान उपचार व शस्त्रक्रिया शिबिर दिनांक 24-25 व 26 जानेवारी 2025 रोजी तिरुळेपणा पूर्व शस्त्रक्रिया निवड तपासणी शिबिर शुक्रवारी दिनांक 24 जानेवारी 2025 वेळ सकाळी 9 ते 5 पर्यंत तपासणी व शस्त्रक्रिया ठिकाण उदगीरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर। अध्यक्ष डॉक्टर RN लकोटिया, सचिव प्रदीप बेंद्रे, सहसचिव महेश बसपुरे, कोषाध्यक्षा अजय मल्लंगे, प्रकल्प प्रमुख ईश्वर प्रसाद बाहेती व सर्व उदगीरी लायन्स नेत्र रुग्णालय परिवार उदगीर जास्ती संख्येने या शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावे विनंती। नाव नोंदणी संपर्क डॉक्टर सूरज लवटे, डॉक्टर स्नेहा केंद्रे, डॉक्टर उमेश वर्मा, डॉक्टर सागर संगमी। खाली दिलेल्या नंबर संपर्क साधावे। लातूर जिल्हा प्रतिनिधी सतीश कुमार कला। नमस्कार। उदगीरी लायन्स धर्मदया नेत्र रुग्णालय उदगीरच्या वतीनं दिनांक 24-25-26 जानेवारी रोजी मोफत तिरळेपणा निदान उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन उदगीर येथे करण्यात आलेलं आहे। तिरळेपणामुळे येणारा न्यूनगंड मुलामुलीवरचा कमी व्हावा या हेतूने या मोफत तिरळेपण निदान उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यासाठी पुणे येथील नेत्रसेवा प्रतिष्ठानचे डॉक्टर मधुसूदन जंवर नामवंत नेत्रतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली 192 तिरळेपणा शिबिर आपण उदगीरला घेत आहोत। या शिबिरामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मुख्याध्यापकाचं पत्र सोबत घेऊन यायचं आहे, आपल्यासोबत कागदपत्र सगळे वैद्यकीय कागदपत्र घेऊन यायचे आणि सोबतच आपला आधार कार्ड आणि रॅशन कार्डचा दाखलासुद्धा घेऊन यावं असं आवाहनसुद्धा या तिरळेपणा निदान शिबिराच्या वतीनं करण्यात येत आहे। हे शिबिरामध्ये विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच विद्यार्थी मुलामुलींना प्रथम प्राधान्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। दिनांक 24 तारखेला सर्व तिरळे रुग्णावरील ची पूर्ण मेडिकल तपासणी होईल आणि 25 आणि 26 या 2 दिवशी 20 डॉक्टरची टीम पुणे येथून आलेली त्यांच्या हस्ते ह्या शस्त्रक्रियाचं करण्यात येणार आहे। अंतिम निवडीनंतरच सर्व मुलामुलीवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। त्यासाठी सर्व पालकांनी नातेवाईकांनी आपल्या मुलामुलींना ज्यांना तिरळेपणा आहे अशा किंवा ज्यांची पापणी खाली पडते, ज्याला आपण टोसिस म्हणतो, पापणी खाली पडणारे सुद्धा काही विद्यार्थी किंवा काही विद्यार्थी किंवा मुलं असतील तर त्यांनासुद्धा या शिबिराचा लाभ घ्यावा आणि 24 तारखेला आपण वैद्यकीय तपासणीसाठी शिबिरात उपस्थित राहावे ही नम्र विनंती। धन्यवाद।